हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना। आज आपण गोरेगाव पूर्व संतोषनगर या ठिकाणी आलो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी भव्य दिव्य असा रक्तदान शिबिर संपन्न होतं। आपल्यासोबत उपमहापौर होते मुंबईचे सुहासजी वाडकर वाडकर साहेब, आज कशा प्रकारे कार्यक्रम झाला? खर तर हे वर्ष वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा जन्मशताब्दी वर्ष म्हणून आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यातर्फे मान केला आहे। आणि त्याचबरोबर 27 तारखेला उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि या निमित्ताने आपण कार्यक्रम घ्यायचा म्हणून प्रभाग क्रमांक 40 आणि 41 या दोन्ही शाखेने मिळून हा रक्तदानाचा शिबिर इथे आयोजन केलेलं आहे। आणि त्याला आपण तुम्ही बघितलं असाल की उदंड प्रतिसाद आहे। आतापर्यंत 150 होऊन गेले, अजूनपर्यंत 50 लोक रांगेमध्ये आहेत, म्हणजे 200चा टार्गेट आपण सहज गाठत आहोत। 200चा टार्गेट हो, कोणत्या रक्तपेढी हा कार्यक्रम मीनाताई ठाकरे रक्तपेढी जी गोरेगावला आपली आहे आणि संघटनेच्या माध्यमातूनच आपण रक्तदान करतो आहोत आणि त्याचा फायदा गोरगरिबांना होईल यासाठी आपण हा प्रयत्न करतो। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आम्ही 40-41 प्रभागांच्या वतीने रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ज्या शिवसेना प्रमुखांनी आपल्याला 80% समाजसेवा आणि 20% राजकारण शिकवलं, त्यांच्या जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्त जे रुग्णांना अत्यंत आवश्यक गरज आहे, सध्या पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये साथीचे आजार असतात आणि रुग्णांना रक्ताची गरज असते आणि शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत शिवसेनाच रक्तदान करत आलेली आहे आणि बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे की रक्तदान हे श्रेष्ठ दान असतं आणि ते आज आम्ही आमच्या दोन्ही शाखेच्या वतीने 175चा आकडा आम्ही आतापर्यंत पूर्ण केलेला आहे। तर जे ठरलेलं असतं की दरवर्षी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, तर यावर्षी बाळासाहेब ठाकरे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी वर्ष आहे, त्या निमित्ताने आम्ही हा मोठा संकल्प केलेला आहे आणि तो खरंच आपण बघताय या ठिकाणी कसा यशस्वी झालेला आहे। आमच्या दोन्ही शाखेच्या वतीने आज आम्ही जवळजवळ 250चं टार्गेट 175 क्रॉस केलेलं आहे आणि अजूनही लाईन चालू आहे, म्हणजे 200च्या आसपास तरी होईल हे आम्हाला खात्री आहे। हे जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने बाळासाहेबांनी जी शिकवण दिलेली आहे की रक्तदान श्रेष्ठ दान आहे, या निमित्ताने आम्ही दरवर्षी हे संकल्प मांडतो व संकल्प तो सक्सेस करतो आणि त्याप्रमाणे यावर्षी आम्ही सक्सेस केले। हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती वर्षानिमित्त शिवसेना शाखा क्रमांक 40-41च्या वतीने आज महारक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। या रक्तदान शिबिराला या विभागाचे आमदार सुनील प्रभूसाहेब सकाळीच हजेरी लावून गेले। त्याच्यानंतर रक्तदात्याने एवढा प्रतिसाद दिला तर ते 160च्या आम्ही क्रॉस केलेला आहे। अजून पण रक्तदान चालू आहे, 2 वाजून गेले तरी मोठा प्रमाणे प्रतिसाद मिळाला आहे। मी सर्व रक्तदात्यांना धन्यवाद देतो आणि सर्व शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख सर्वांचं आभार मानतो। आपल्यासोबत या ठिकाणी काही रक्तदाते देखील आहेत। काय नाव आहे आणि काय माहिती? माझं नाव आकाश भगवान सानाप आहे, मी इथे नागरी निवारात राहतो। तर रक्तदान केलेलं चांगलं असतं। नाही, मी 5-6 वेळा पहिला केलं आहे, रेग्युलर करत असतो, 6 ते 8 महिन्याच्या दरम्यान करत असतो, पण रक्तदान केलेलं चांगलं असतं। मी सर्व लोकांना हेच निवेदन करेल की जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करा, जेणेकरून अपघातग्रस्त वगैरे लोकांना त्याची कमतरता भासू नये म्हणून। याआधी मी 5 ते 6 वेळा केलं, ही माझी 6वी-7वी वेळ असेल। नेहमी मी यांच्याच प्लॅटफॉर्मवर करतो। शिवसेनातर्फे जेव्हा जेव्हा रक्तदान आयोजन करते रक्तदानाचं, तेव्हा मी माझं नाव दीपक बिराडे आहे। मी अगदी कॉलेजमध्ये जायला सुरुवात केलेली, म्हणजे साधारण 1998 पासूनच मी ब्लड डोनेशन करत आलेलो आहे। आतापर्यंत माझी ही 53वी वेळ आहे। मला एक प्रकारचा आनंद मिळतो की वर्षातून 2 ते 3 वेळेस मी सहजच रक्त इथं आलेलो आहोत आणि मी माझ्या आयुष्यात सुरुवात केली होती जेव्हा मी 12वीला होतो। 18 वर्ष पूर्ण झालेल्या लायन्स क्लब होता त्यावेळेस अंधेरीला, तिथून मी BMCच्या हॉस्पिटलमधून सुरुवात केली होती। तर आज मला बोलायला अभिमान वाटतो आहे
की इथे मी आता शिवसेना शाखा क्रमांक 40 मध्ये आलेलो आहे आणि शाखा 40 मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जो आयोजन केलं होतं, उत्तम प्रतीचं, बाहेर पाऊस पडतोय धो पण उत्कृष्ट आयोजन केलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे इथे 150 ब्लड डोनेशन डोनर येणार होते, पण ते आता 150च्याही वर गेलेले आहेत. लोकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळालेला आहे आणि एक आनंद आणि अभिमान वाटतो आहे की मी गेल्या 24 वर्षाहून देतोय आणि यंग पोरांना मी आता बघतोय की त्यांना सुद्धा पुढे येऊन त्यांना रक्त द्यावं असं वाटतंय. तर मी समाजापुढे हेच आवाहन करेन की तरुण पिढीने पुढे यावं, कारण 50 नंतर बऱ्याच जणांचं रक्त घेतलं जात नाही, त्याच्याकडे काही आजार वगैरे उद्भवतात. पण जास्तीत जास्त तरुण पिढीने आमच्याकडे की आम्हाला बघून फॉलो करावं की रक्त दिल्याने काही दुष्परिणाम नसतात. आज आपण जेवढं रक्त देतो ते तुमच्या 2 महिन्यामध्ये पुन्हा रक्त आपल्या शरीरात नवीन तयार होतं आणि तुला रक्त दिलं जातं. तुम्ही सगळ्यांनी निवेदन करा की आपण जास्तीत जास्त रक्त शिबिराला प्रोत्साहन द्या आणि तुम्ही पुढाकार घ्या आणि रक्तदान करा.